वातावरणाबद्दल सगळा गोंधळ आहे. मोबाईलमध्ये फोरकास्ट येतं, वेदर फोरकास्ट येतं की आज 56% पाऊस पडणार आहे आणि तुम्ही बाहेर पाहू शकता कडकडीत असं ऊन आहे. पण असो, एकदा पाऊस पडून गेलेला आहे छानपैकी. तर आपण असं गृहीत धरूया की आता पावसाळ्याचं आगमन होतंय, म्हणून तुमच्यासाठी वडापावचा खास एपिसोड तुमच्यासाठी घेऊन येतोय. पण हा भाग विशेष या कारणासाठी नाही की वडापावचा भाग आहे, विशेष या कारणासाठी की वडापावचे आपण वेगवेगळे व्हेरिएशन आणतोय तुमच्यासमोर, वेगवेगळे प्रकार आणतोय. पुण्यातील जुनी व नवीन खाद्य संस्कृती शोधण्यासाठी चला माझ्यासोबत. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. इकडे मॉडेल कॉलनीमध्ये ओम सुपर मार्केटच्या चौकामध्ये उजवीकडे जर तुम्ही पाहिलं तर हा ओम सुपर मार्केटचं दुकान आहे. या झाडामागे ओम सुपर मार्केटचं दुकान आहे आणि हा ओम सुपर मार्केटचाच सर्कल आहे. उजवीकडे हा परत रोड गेला की तो रोड सेनापती पापड रोडला जाऊन मिळतो. इथेच या चौकातच आहे हे महाराजा वडा नावाचं हे ठिकाण. इथे वडापाव व्यतिरिक्त अजूनही बरेच त्यांचे प्रकार आहेत, पदार्थ आहेत. तुम्ही ते पदार्थ पाहू शकता आणि त्यांच्या किमती पाहू शकता आणि तुम्हाला जे पदार्थ ट्राय करायचे ते ट्राय करू शकता. आपण साधा वडापाव घेतलाय. याच्यात हा एक असा वडा येतो, हा वड्याचा आकार बघा. आणि त्याच्यात आपल्याला चटणीमध्ये त्यांनी काय दिली, कोरडी चटणी दिली आहे, एक ओली चटणी दिली आहे म्हणजे आपली गोड चिंचेची, आणि कांदा दिलेला आहे. आणि हा वडा ब्रेड ही त्यांनी म्हणजे पाव त्यांनी गरम करून दिलाय. आतून असा काहीसा दिसतो वडापाव. छान आवडला मला आवडा. वडा जरा तिखट आहे पण त्याच्यात ज्या चटण्या आहेत ना त्या बॅलन्स करतात या वडापावला. आणि कच्चा कांदा त्यांनी दिलाय, त्याचा एक क्रंच चांगला वाटतं. ह्याच्यात हलकीशी कोथिंबीर असते, अजून मजा आली असते. आवडला मला वडापाव, सुंदर वडापाव. म्हणून मी एक चीज वडापाव पण घेतलाय. जवळ घे. हे बघा, हा असा चीज वडापाव आहे. याच्यात त्यांनी चीज भरभरून दिलेलं आहे. आपण पाहू शकतो याच्या आत त्यांनी भरभरून असं चीज दिलेलं आहे. तर हे चीज आहे. तर हा आपण जरा तोडून पाहूया की कसा आत्मा आहे. ओके, तर हा आता तुम्हाला असा काहीसा वडा दिसेल. जेव्हा या वडापावचे दोन आपण भाग केले तेव्हा त्याचा सुवास छान आला. वड्यामधले जे मसाले आहेत त्यांनी छान ओळख करून दिली की हा एक वडापाव चांगल्याच चवीचा असेल. घास घेऊन घेऊ, कारण का शेवटी सगळा खेळ चवीचा. छान मस्त चव आहे वडापावची. वडा हलकासा तिखट वाटला मला, त्यात मिरचीचं प्रमाण जरा जास्त आहे, पण तो बॅलन्स करतो कारण का आपण हा चीजी वडापाव घेतला. तर इथं चीज आहे भरभरून दिलेलं, आणि ते चीज जे आहे ते त्या वड्याच्या तिखटपणाला कुठेतरी बॅलन्स करतं. एकूणच हा चांगला वडापाव आहे. तुम्हाला जर चीज आवडत असेल तर तुम्ही हा चीज वडापाव घेऊ शकता. पुढचा वडापाव आहे तो म्हणजे अस्सल बारामती वडापाव. ह्याच्यात चीज दिसतंय, एक कुठं तरी तिखट अशी चटणी दिसते आणि ते सगळं एक जीव झालेलं आहे. हा आपण तोडूया म्हणजे आपल्याला त्याच्या आतलं कळेल काहीतरी.
याच्यात जी चटणी आहे त्या चटणीचा ना एक असा तिखट वास आला, छान वास आला, एक झटका असा हा वडापाव असणार आहे. पण त्यांनी त्यात चीज पण दिलंय म्हणून अपेक्षा आहे की थोडी बॅलन्स असेल चव. पण उत्सुकता आहे की ही चव कशी लागेल ते, कारण का वडा तर अप्रतिम. या साईडने घेऊया कारण का या साईडला चीज आहे. छान आहे, मस्त आहे, चटणी छान आहे. त्याच्यामुळे मुळात हा वडापाव मला अजून छान लागतो कारण का वडाच छान आहे. तुम्ही साधा वडाही जास्त एन्जॉय करू शकाल, पण तुम्हाला नुसता वडापाव खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हे व्हेरिएशन ट्राय करू शकता. हा अस्सल बारामती वडापाव आहे, छान आहे, चव काहीतरी वेगळं आहे. वडापाव घेताय तो चीजी हॅलोपिनो किंवा हॅलोपिनो चीजी असं काहीतरी नाव आहे याचं. तर तो हॅलोपिनो म्हणजे एक तिखट मिरची असते आणि त्याच्यात त्यांनी चीजचा बेस देऊन एक सॉस निर्माण केला आहे आणि तो सॉस त्यांनी या वडापावमध्ये दिलेला आहे. आणि आत वडा आहे. तर हा ब्रेक करून पाहू आपण, कारण मला उत्सुकता आहे की याचं भाजी जी आहे तीच आहे का वेगळी काही आहे. तीच दिसते भाजी, तुम्ही पाहू शकता. फक्त सॉस जो आहे तो त्यांनी आपल्याला वेगळा दिलेला आहे. चला चव बघू परत, कारण का शेवटी खेळ सगळा चवीचा. ठीक आहे, मला तो सॉस जो आहे ना तो सॉस एवढा जस्टिस करत नाही. मला हॅलोपिनोची चव माहिती आहे, पण एक तिखटपणा जो मला अपेक्षित होता तो नाही आला. माझी अपेक्षा होती कदाचित मी चुकीत असेल अपेक्षा ती करायला, पण हा तिखट नाही आहे. कारण का याच्यात मेव पण असणार आहे. मेव आंबट गोड चव एकत्र आणतं आणि कुठेतरी तो तिखटपणा घालून निघून जातो, कारण का याच्यात चीज पण आहे. तर हा परत मला वाटतं चीजी वडापावच्या कॅटेगरीमध्ये गेला, कदाचित म्हणून मला नाही आवडला. पूर्ण एन्जॉय करतील. मला वाटलं की हा तिखट असेल, तिखट नाही आहे. असे हे आजचे वडापावचे आपण प्रकार 4 वेगवेगळे व्हेरिएशन पाहिले, 4 वेगवेगळे वडापावचे प्रकार पाहिले. तुम्हाला पाहायला कुठला आवडला ते मला खाली कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला खायला कुठला आवडेल तेही मला सांगा. तर असा होता हा महाराजा वडापावचा आजचा आमचा अनुभव. 4 वडापाव आपण घेतले होते, मला 4ही आवडले. त्यातल्या त्यात जो जास्त आवडला तो म्हणजे त्यांचा साधा वडापाव आणि अस्सल बारामती वडापाव, हे दोन्ही छान होते. कसं आहे ना, तुम्ही याला वडापाव नका समजू, याला तुम्ही सॉर्ट बर्गर समजा. कारण का जनरली आपण पाहतो विदेशी कंपन्या तुम्हाला पावामध्ये ती पॅकेज घालून देतात आणि वेगवेगळे सॉस त्याच्यात तुम्हाला त्याचं कॉम्बिनेशन करून देतात. अर्थात त्याच्यात फक्त कांदा असतो, अजून काही हिरव्या भाज्या असतात. इथे तसं नाही आहे, पण कल्पना तुम्ही जर पाहिली तर तशीच आहे. कारण का तुम्ही जर किमती पाहिल्या तर किमती विलायती परदेशी बर्गर्सपेक्षा स्वस्त आहेत, पण नक्कीच वडापावपेक्षा महाग आहे. तर म्हणून आपण या 2 गोष्टींमधलं कुठेतरी काहीतरी त्यांनी एक आपल्याला बनवून दिलेलं आहे असं समजूया, की हा नॉर्मल वडापाव पण नाही आहे किंवा एकदम एक चांगल्या क्वालिटीचं बर्गर पण नाही आहे. त्याच्या त्यात एक सुवर्ण मध्य त्यांनी साधलं आहे असं आपण समजूया. अनुभव छान आहे, आणि हा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला मॉडेल कॉलनीत यायला लागेल. महाराजा वडापाव. वडापाव व्यतिरिक्तही त्यांच्याकडे बरेच पदार्थ आहेत, तुम्हाला मी मेन्यूमध्ये दाखवले. तुम्हाला ते ट्राय करायचे असेल तुम्ही तेही ट्राय करण्यासाठी इथे येऊ शकता. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.